त्यांच्याकडे शब्दांची ही जादू आहे की ते जेव्हा बोलायला लागतात असा झरा वाहतो प्रेरणेचा की जिथून कोणीही उभा असलेला ओतप्रोत होऊन कार्य करणं सुरू करू देतो. अशा विभूतींना ऐकताना माझी स्वतः करता पण एकच इच्छा आहे की 2 कानांनी कदाचित माझ्यामुळे शक्य होणार नाही, तर या प्रत्येक शरीराच्या रोमाचा कर्ण व्हावा आणि मी त्यांच्या या भावनांचा, त्यांच्या उद्बोधनाचा फायदा घ्यावा. म्हणून जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात आमंत्रित करतोय इंद्रजितजी देशमुख यांना. रात्रीच दादांचा आणि माझा संवाद असा झाला होता, स्वकीर्ती कानी न ऐकावी, पूज्यता डोळा न देखावी, स्वतःच्या कानानं स्तुती ऐकू नये स्वतःची, असं रात्रीच संवाद झाला होता. आणि मगाशापासून ऐकत असताना तसं वाटत होतं. आणि स्तुती तर इतकी होत होती की आता फुटतोय का काय असं वाटत होतं. 1 क्विंटल माझं वजन आहे आणि त्याने आता इतकं वाढवून ठेवलं की आता जाताना मी जाणार का नाही नीट असं मला वाटतं आहे. एक खूप पवित्र, शुद्ध आणि अंतःकरणाला स्पर्श करणारा कार्यक्रम आता संपन्न झाला. काही कार्यक्रम पाहायचे असतात, काही कार्यक्रम ऐकायचे असतात. आताचा कार्यक्रम खरं तर पाहायचा होता आणि हृदयामध्ये साठवण्याचा होता. याच्यामध्ये माझ्यासारख्याची लुडबुड नको होती. इतक्या ताकदीनं श्रीकांतदादा आणि सुचिताताईंचं काम आपण सगळ्यांनी पडद्यावर बघितलं आणि त्या दोघांना आपण समोर बघतो आहोत. पण ही गोष्ट आवश्यक का असते? सभा असणं, सभेमध्ये काही बोलणं आणि ज्या कारणासाठी ही सभा बोलवली त्याचं औचित्य समजून घेणं आवश्यक असतं. म्हणून कदाचित आमच्यासारख्याची व्यवस्था निसर्गानं केलेली असावी. ज्याला काही करता येत नाही त्याला बोलायचं सामर्थ्य निसर्गानं दिलं असावं. म्हणून कदाचित मला बोलण्याचं सामर्थ्य दिलं असावं. करणारी माणसं सगळी समोर इथं आहेत आणि या दोघांच्या सहित ज्ञानेश्वरीमध्ये ज्याला आपण मार्तंड जे तापहीन असं म्हणतो, सूर्यच आहे ते, पण सूर्य त्रास देतो. माऊलींना मार्तंड शब्द सांगत असताना वैशाखातला सूर्य सांगायचा. ही उपमा आहे माऊलींची की वैशाखामध्ये भर दुपारी 12 वाजता आकाशामध्ये जो सूर्य असतो त्याला मार्तंड असं म्हटलं जातं. ही उपमा आहे. पण सूर्य वाळू तापवतो. सूर्यानं वाळूला जर तापमान दिलं तर आम्ही उन्हामध्ये वैशाखात भर दुपारी 12 वाजता उभा राहिलो तर वाळू खूप त्रास देते, पण प्रत्यक्ष सूर्य डोक्याला त्रास देत नाही वैशाखातला. तसे हे सगळे जे आहेत ते मार्तंड जे तापहीन आहेत. आणि अशा लोकांना बघण्याचा कार्यक्रम, ऐकण्याचा कार्यक्रम इथं म्हणजे माझा कालचा 14 तासाचा प्रवास मगाशीच ती फिल्म पाहत असताना सगळा अशी निघून गेला. इतक्या ताकदीचा माणसांच्या सोबत बसण्याचा आज योग आहे. राठी परिवाराच्या बाबतीमध्ये मला खूप एक गोष्ट संत साहित्यामध्ये असं म्हटलं आहे, जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश सिद्धीस जावा, असं तुकोबराय म्हणतो. म्हणजे बापानं आपल्या पुढच्या पिढीला काय द्यावी? संपत्ती द्यावी, सत्ता द्यावी, पद द्यावं, प्रतिष्ठा द्यावी, मान द्यावं? नाही. बापानं पुढच्या पिढीला ते द्यावं की पुढच्या पिढीचा उद्धार व्हावा. पुढच्या पिढीला समजावं की जगामध्ये कशासाठी राहायचं असतं हे त्यांच्या वडिलांनी त्यांना शिकवलं. आपली ओंझळ भरली की सांडलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या समाजाला देऊन टाकाव्यात हे बाप पिढीनं पुढच्या पिढीला सांगायचं असतं. आणि जर असा बाप नसला घरामध्ये सांगणारा तर पुढची पिढी खूप विचित्र होऊन जाते. आम्ही त्या सगळ्या गोष्टी पाहत आहोत. अख्खं कुटुंब एकत्र आहे आणि ते काम करतात. असं म्हटलं जातं की या सभा म्हणजे लोकसंग्रह हा 2 कारणासाठी केला जातो. एक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगसाठी केला जातो आणि एक स्टँडर्ड ऑफ लाईफसाठी केला जातो. आजचा जो लोकसंग्रह आहे तो स्टँडर्ड ऑफ लाईफसाठी, जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी. बाकीच्या यात्रा, बाकीच्या सभा ज्या सुरू आहेत आजूबाजूला त्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगसाठी आहेत, स्वतःच्या स्वार्थासाठी आहेत. पण आजची जी सभा आहे इथं संपन्न होते आहे ती आमच्या आयुष्याची उंची वाढवणारी सभा आहे. आमच्या आयुष्यातल्या पर्पजला, हेतूला कुठंतरी गवसणी घालणारी सभा आहे असं म्हटलं. या दोघांच्याकडे पाहिलं की असं लक्षात येतं की विदुरांनी संसार सुखाचा व्हावा यासाठी 6 सूत्र सांगितलीत. म्हणजे ज्याचा संसार कुणाचा सुखाचा होतो, विदुरजी असं म्हणतात की ज्याच्याकडे धन आहे, पहिली गोष्ट सूत्र आहे पहिलं की ज्याच्याकडे धन आहे तो पहिलं सूत्र आहे.
नुसतं धन असून चालत नाही की आरोग्य असावं लागतं. धन आणि आरोग्य दोन्ही असलं की दुसरं सूत्र आहे एक. पण हे असत नसतं. एकाकडं धन असू शकतं आणि आरोग्य असू शकत नाही, आरोग्य असू शकतं आणि धन असू शकत नाही. पुढची दोन सूत्र आहेत ती बायकोच्या विषयीची आहेत. म्हणजे बायको प्रेमळ असावी आणि बायको गोड बोलणारी असावी, हे एकाच बायकोमध्ये असावं असं सांगितलं आहे. आणि त्यामुळे बायकोच्या विषयी असं म्हटलं. या दोघांच्याकडे बघितलं की आपल्या लक्षात येतं काही जोडपी असतात ती मेड फॉर हिमसेल्फ असतात, म्हणजे ती त्याच्यासाठी जागते. काही जोडपी असतात ती मेड फॉर हरसेल्फ असतात, तो तिच्यासाठी जागतो. काही जोडपी असतात ती मेड फॉर इच अदर असतात आणि काही जोडपी असतात ती मॅड फॉर इच अदर असतात. श्रीकांत दादा आणि सुचिताताई मॅड फॉर इच अदर आहेत. तुझं स्वप्न ते माझं स्वप्न, तुझा श्वास तो माझा श्वास, तुझं जगणं ते माझं जगणं. माझ्या एकट्याच लेकराला सुखी करता आलं असतं, पण श्वास अनेकांच्या सुखासाठी होतो, त्यावेळेला ते स्वप्न त्यांचं जीवन बनून जातं आणि जीवन हे श्वास होऊन जातं. नाहीतर आमची लग्न कशी असतात, आमची जोडपी पु ल देशपांडे असं म्हणतात की लग्न आहे कसा किल्ला आहे की त्याच्या बाहेर असणारे आत जाण्यासाठी धडपडतात आणि आत असणारे बाहेर जाण्यासाठी गुदमरतात. मी आपल्या संसाराविषयी इथं अजिबात बोललेलो नाही, म्हणून तर म्हटलं हा कार्यक्रम आहे तो जीवनाची उंची वाढवणार आहे. अरिस्टॉटल असं म्हटलं की जीवनाचा उद्देश आहे, द अल्टिमेट एम ऑफ लाईफ इज हॅपीनेस असं म्हटलं. तुमच्या माझ्या सगळ्यांचा जी धावाधाव आहे, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांची जी धावाधाव आहे, ती धावाधाव फक्त यासाठी की आम्ही सगळ्यांनी सुखी आणि आनंदी व्हावं. पण आम्ही असं म्हटलं जातं की पहिल्या दोन प्रकारामध्ये मोडतात. असं म्हटलं जातं की पहिली गोष्ट आम्ही जगतो ते प्लेजरमध्ये जगतो, काही जण जगतात ते पॅशनमध्ये जगतात, आणि तिसऱ्या प्रकारचे लोक आहेत ते पर्पजसाठी जगतात, आणि संत जगतात ते हॅपीनेससाठी जगतात. प्लेजरमध्ये जगणारे माझ्यासारखी लोक, सामान्य लोक, खा प्या आणि मजा करा, ईट ड्रिंक अँड बी हॅपी, हे दिल मांगे मोर. ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल, आमचं जगणं प्लेजरसाठी जगणं. म्हणजे आम्ही चर्चाच आमच्या घरामध्ये ते असतात की तुझा मोबाईल कोणत्या कंपनीचा, माझा मोबाईल कोणत्या कंपनीचा, तुझी गाडी कोणती, माझी गाडी कोणती. किंवा असं म्हणता येईल की आणखीन तीन प्रकारची माणसं असतात. स्थायिक प्रकारची माणसं असतात की अखंड आयुष्यभर संपत्ती, स्थायिक संपत्ती जमा करतात. इथं प्लॉट घे, तिथं प्लॉट घे, इथं फ्लॅट घे, तिथं फ्लॅट घे, ही स्थायिक प्रकारची माणसं असतात. दुसरी असतात ती माईक प्रकारची माणसं असतात, सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा, मान. आणि तिसरी असतात ती व्यावहारिक माणसं असतात, अखंड आयुष्यभर व्यवहारामध्ये जगत असतात. त्यांच्याविषयी नाही आपण जे बोलतोय आज, आजची सभा आहे ते त्याच्यापेक्षा वेगळ्या गोष्टीसाठी. आमची सगळ्यांची सुखाची ठिकाणं काय आहेत की मुलगा एकच स्वतःचा, हम दो हमारा एक बजाज, आणि मग तो बजाजला खूप मोठं करायचं, त्याला इंजिनिअरिंगला घालायचं, आणखीन कशाला घालायचं. मग त्याची बायको पण इंजिनियर असणार, मग ते राहणार पुण्याला, मग रविवारी मॉलमध्ये जाणार, ते खरेदी करणार खूप नको असताना 10,000 हजारची खरेदी एका दिवशी. मग पाऊस पडायला लागला की आम्ही मंडळी जाणार मग लोणावळ्याला, मग धबधब्याच्या खाली आंघोळ करणार, सेल्फी काढणार आणि फॅमिलीच्या ग्रुपवर टाकणार. कारण आम्ही जगतो ते आमचा संसार तुमच्यापेक्षा किती सुखाचा चाललाय हे दाखवण्यासाठी आमचे संसार असतात. मेरी साडी से तेरी साडी सफेद कैशी. आमच्या या व्यवहारी जगामध्ये आमचं जे चाललेलं असतं, मी प्लेजर म्हटलं ना, तुझ्यापेक्षा माझा संसार सुखाचा चाललाय, ह्याची टस्सल चालू आहे सध्या सारखी, प्रत्येकाची टस्सल चालू आहे. त्यामुळे आमच्या सगळ्या जाहिराती सुद्धा तशाच असतात. ज्याला व्यापार चांगला करायचा आहे त्याच्या व्यवहारी द्वेषावर आधारित असल्या पाहिजेत. घर की बडे शान, पडोसी की जले जान. उनिडाचा टी व्ही घरात असला की शेजारी जळेल. प्लेजर म्हणजे जाळ्यासाठी आम्ही जगतो का दुसऱ्याला? लिनन नावाच्या कपड्याची जाहिरात आहे, बघतोस काय रागानं, लिनन घातलंय वाघानं, म्हणजे आम्ही शेळे आहे बाकीचे सगळे, लिनन घातलं की तेवढा वाघ होतो. आमचं जगणं आहे ना, माऊली त्याच्याविषयी असं म्हणतात की पै पंकिसाची एक कीड की न किळसिंची. खूप क्षुद्र गोष्टीमध्ये जगतो आम्ही. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध म्हणजे प्लेजर, या गोष्टीसाठी आम्ही जगतो. शब्द म्हणजे चांगले शब्द ऐकावेत कानाला,
स्पर्श चांगला मिळावा, रूप चांगलं बघायला मिळावं, रस चांगले जिभेवर भोगता यावेत. म्हणजे आम्ही जगतो ते क्षुद्र गोष्टीमध्ये जगतो. जीवनाचा अर्थ न कळालेली माणसं आहेत आम्ही. सोमवारी जन्माला येतो, आम्ही मंगळवारी मोठे होतो, बुधवारी आमचं लग्न होतं, गुरुवारी आम्हाला पोरं होतात, शुक्रवारी आम्ही आजारी पडतो, शनिवारी लईच आजारी पडतो आणि आयतवारी आमचा काळावर कुठलाच ठसा नसतो. जगतो आणि मरतो. पै पुंकी साची आहे किडे की न किळसिंची. ती माऊली म्हणतात की पुवातल्या किड्याला पुवाचा कधी किळस येत नाही. आम्हाला सुद्धा या गोष्टीचा कधी किळस येत नाही. दिवसभर आम्ही जे जगतो त्या जगण्यामध्ये संध्याकाळी आम्ही झोपताना विचार केला, एखादी तरी शलाका आमच्या दिवसभराच्या आयुष्यामध्ये एक तरी क्षण असा गेला का की जो दिव्यत्वाचा होता, अनेकांना भारावून टाकणारा होता, एखाद्याला सुखी करणारा होता. म्हणजे दिवसातला एकही क्षण असा नसतो. तर आयुष्याच्या शेवटी किती क्षण आम्ही गोळा करू शकू की जाताना सांगते असं ती. कारण तुकोबरा असं म्हणतात की येईल शेवटी कोण कामा काय जाब देशी यमदूता. या 3.5 हाताच्या देहाचा काय जाब देशील असं ते प्रश्न विचारतात. दुसरी माणसं असतात ती पॅशनसाठी जगतात. इकेगाई नावाचं आपण पुस्तक वाचलं असेल. पॅशन या शब्दाचा अर्थ की निसर्गानं प्रत्येकाला कोणती तरी बुद्धी दिली आहे. कुणाला संगीत दिलं, साहित्य दिलं, कला, क्रीडा, नाट्य, त्याला जे दिलंय त्याच्यामध्ये तो आयुष्य घालवतो. आणि तिसरी जी गोष्ट मी आपल्याशी आज आपण बोलतो आहे, आजची जी सभा आहे ती पर्पजसाठी. म्हणजे ज्याला आपल्या आयुष्याचा हेतू समजला, या 3.5 हाताच्या देहाचं करायचं काय आहे. म्हणजे मी जन्माला यायच्या अगोदर सुद्धा ही पृथ्वी होती, 6 ऋतू होते. मी मेल्यानंतर सुद्धा पृथ्वी असणार आहे, 6 ऋतू संपणार आहे. माझं या पृथ्वीवरचं अस्तित्व एका बुडबुड्यासारखं आहे, क्षणभरासारखं आहे. मग हे 3.5 हाताचा देह जो दिलाय, मन दिलं, बुद्धी दिली, शरीर दिलं, इतकं ऐश्वर त्यानं दिलं आम्हाला, तर त्याचं नेमकं काय करायचं हा पर्पज हेतू ज्याला समजतो तो खूप उदात्त आयुष्य जगतो. व्हिक्टर फ्रँकल नावाचा एक ज्यू मानसशास्त्रज्ञ, त्याचं एक पुस्तक आहे अर्थाच्या शोधात, छोटंसं पुस्तक आहे. चुकून वाचायची सवय असली तर त्याचं आपल्याला वाचू शकतो आपण. कारण आमचं स्क्रीन टायमिंग आता 13 ते 17 तासाचं आहे आमच्या सगळ्यांचं. खूप प्रेम आहे त्या स्क्रीनवर आमचं. आणि आम्हाला 40 सेकंदाच्या वर आमची रील गेली तर आम्ही बघत नाही. आता त्याच्यावर संशोधनांती असं झालं की त्या स्क्रीनवर पूर्वी कोरोनाच्या अगोदर 4 मिनिटाचं चालायचं ते काय ते कसलं टॉक चीनचं ॲप होतं ते टिकटॉक. आता ते 40 सेकंदावर आमचं आलं. इतकं मेंटल डिस्ट्रॅक्शन झालं. आपला विषय असा चालला होता की ते व्हिक्टर फ्रँकलला ज्यूच्या छळछावणीमध्ये होता. 4 वर्ष होता. हजारो वेळा त्याला मृत्यू स्पर्श करून गेला. कधी गॅस चेंबरमध्ये समोर त्याच्या प्रेतं जायची, ओढलं जायचं, त्याला शॉक बसलेला होता. तरी तो जगत होता, त्या नकारात्मक वातावरणामध्ये जगत होता. आणि जगल्यानंतर तो बाहेर आला आणि त्यानं स्वतःलाच प्रश्न विचारायला सुरुवात केली की मी का जगलो. आणि मग जगण्याचं प्रेरणा कोणत्या असतील माणसाच्या. आणि मग तो जगभर हिंडत राहिला, सर्वे करत राहिला. आणि त्या सर्वेनंतर त्याच्या असं लक्षात आलं की माणसाच्या जगण्याच्या प्रेरणा कोणकोणत्या आहेत. तो सांगतो की पहिली माणसाची जगण्याची प्रेरणा आहे वासना. ही माणसाची जगण्याची प्रेरणा आहे की जो सिग्मंड फ्राईड सांगून गेला. सत्ता ही माणसाची जगण्याची प्रेरणा आहे की जो ॲडलर सांगून गेला. सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा, मान, सौंदर्य ह्या माणसांच्या जगण्याच्या प्रेरणा आहेत असं. आता सत्ता किती नश्वर आहे सांगण्याची आवश्यकता नाही. सत्ता जगण्याची प्रेरणा असू शकते का. मी आता सरकारी खात्यामध्ये होतो. मी ऑफिसला ज्या ऑफिसमध्ये जायचो तिथला तो माझा शिपाई असा 90 डिग्रीत वाकायचा. मी ज्यावेळेला ऑफिसमध्ये जायचो. आता नाही आहे, मी VRS घेतली. आता तो घासून गेला तरी माझ्याकडे बघत नाही. सत्ता इतकी नश्वर आहे. हे माझी झालेले आहेत ना, खूप विचित्र आहे. मी निवृत्त झालेल्या माझे जे सिनियर अधिकारी आहेत किंवा पुण्यामध्ये जी मंडळी आहेत का नाही त्यांच्या घरी जातो मी कितीतरी वेळा. मुश्किल असतं कारण आयुष्यभर हसत नाहीत ना. कारण अधिकार पदावर असलं तर हसायचं नसतं ना, गंभीर चेहऱ्याने जगायचं असतं. आणि रिटायर झाल्यानंतर हसतच नाहीत ना ही मंडळी. अखंड आयुष्यभर चौकोनी चेहरा घेऊन जगणारी माणसं कशी असणार. निसर्गानं माणूस नावाच्या प्राण्याला हास्य दिलं आहे ते विसरलेलीच असतात. कायम चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात. 4 एरडेलच्या बाटल्या पिल्यासारखं थोबाड घेऊन जगणारी ही माणसं जगणार कशी.
मग यांच्याबरोबर मी सकाळी उठलो की मॉर्निंग वॉकला आज माझं मॉर्निंग वॉक लय भारी झालं तिकडं प्रयास वन वगैरे तिकडं जाऊन आलो मी. पण त्यांच्याबरोबर गेलो की सकाळी त्या नाना नानी पार्कमध्ये जावं लागतं रिटायर झालेल्या माणसांच्या बरोबर. मग त्यांना हसवायला एक माणूस येतो, ते काहीतरी हास्ययोग नावाचा प्रकार आहे आणि ते असं हसवत असतंय खो 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 खो. मी बाकड्यावर बसलेलो असतोय आणि इकडून एक रस्त्यावरून लहान मुलगा चाललेला असतोय आणि ते ह्यांच्याकडे बघून हसतंय. म्हणजे माझं जमलिंग होतं की हे खरं का ते खरं. माझं जमलिंग. सत्ता नश्वर आहे, क्षणभंगूर आहे. सत्ता संपल्यानंतरची कितीतरी माणसं चेहऱ्यावर माशा बसून मेलेली आहेत. कारण सत्ता ही त्यांची तत्कालिक ऊर्जा आहे, पण सत्ता संपल्यानंतर यांचं जगणं खूप मुश्किल असतं. कुठल्याही क्षेत्रातली सत्ता असू दे, घरातली सुद्धा. कुणी राग म्हणजे घेऊ नका, मनावर घेऊ नका, आपल्या लक्षात येईल. कारण आपली ही गात्र शिथिल होतात. सगळ्या सत्ता एक दिवशी संपत असतात. ते वयानं संपत असतील, आयुष्याच्या मर्यादेनं संपत असतील. संपत्ती ही माणसाची जगण्याची कितीतरी माणसं रोज कसली वेड्यासारखी धावत असतात उठल्यापासून झोपेपर्यंत. त्या इकेगाईमध्ये ते असं म्हणतंय, त्याच्यावर संशोधन केलेलं, ज्याला दीर्घायुष्य हवं आहे ना, त्यानं त्याच्यासाठी पहिलं सूत्र सांगितलं की स्लो डाऊन युअर लाईफ. तुमचं आयुष्य आहे ना, त्याची गती कमी करा. हे उठल्यापासून झोपेपर्यंत. बरं, संपत्ती साठवल्यानंतर याची काय, जिवंत असताना याचा भोग याला घेताच येत नाही आणि मेल्यानंतर ह्याची पोरबाळं घेतात, ती बी नीट घेतात का नाही कोणास ठाऊक. असं ते पळतच असतं दिवसभर. संपत्ती इतकी नश्वर आहे. ज्यानं लक्ष्मीचं चित्र काढलं ना, तो खूप बुद्धिमान आहे. तुम्ही दिवाळीत लक्ष्मीची पूजा करताना लक्षात येईल, तिची पावलंच दाखवली नाही ते चित्रकारानं. हुशार आहे तो. त्याला माहीत आहे ते एका घरामध्ये जास्त काळ स्थिर राहत नाही आहे. म्हणून ती सत्ता संपत्ती नश्वर आहे. पद प्रतिष्ठा, आता पद तर मी तुम्हाला सांगितलं, आम्ही आता मला माझी म्हटलं जातं, फ्यूज गेलेली आहे माझं, आता फ्यूज गेलेला बल्ब आहे. पण ते उगाचच माझी 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 लावत असते. का लावत असते माहीत नाही. प्रतिष्ठा, मान, सौंदर्य, सौंदर्य तर तितकंच नश्वर आहे. मी विपश्यनाची शिबिरं केली, तर एका प्रवचनामध्ये गोयंका गुरुजी असं म्हणतात की सौंदर्य किती असतं आणि सौंदर्य कधी भासतं माणसाला, की ज्या वेळेला तुमच्या मनामध्ये वासना असते त्यावेळेला सौंदर्य तुम्हाला वाटतं. रात का वक्त है, पत्नी नजदीक है, वासना दिल में है, पत्नी के बालों में हाथ घुमाता है और कहता है कितने सुंदर है तेरे बाल, कितने सुंदर है तेरे बाल. रात गई, बात चली गई, सुबह के खाने में रात के बाल आ गए तो कहता है किसके है ये बाल, किसके है बाल. बाल बाल करके सारे घर को सर पर उठा लेता है. सौंदर्य इतकं नश्वर आहे आणि आम्ही सगळेजण त्याच्या पाठीमागे लागत असतो. आता मात्र व्हिक्टर फ्रँकल असं म्हणतो की माणसाची सगळ्यात उत्कट जगण्याची प्रेरणा कोणती आहे. तो म्हणतो की दुसऱ्याचं जीवन समृद्ध करता करता आपलं जगणं समृद्ध करणं ही जगातली सगळ्यात उत्कट अशी प्रेरणा. श्रीकांत दादा असू द्या, सुचिता ताई असू द्या, किंवा ही माझी पुढची सगळी माणसं, याच्या अगोदरची 6 पुरस्कार दिलेली ही सगळी माणसं आहे ना, यांना जगण्याचा अर्थ कळाला आहे. ते इथेही सुखी आहेत आणि ज्या वेळेला जातील ना त्यावेळेला स्वर्गाच्या दाराशी यांच्यासाठी देवदूत उभे असतील. या, कारण तुम्हाला या कारणासाठी आम्ही पाठवलो. त्यांना कळालं, जीवनाचा पर्पज कळाला. एका प्रवचनामध्ये तरुण सागरजी महाराज असं म्हणतात की ज्या वेळेला महापुरुष जन्माला येतात त्यावेळेला सृष्टीमध्ये चाहूल असते. तथागत बुद्ध जन्माला आले त्यावेळेस सृष्टीमध्ये चाहूल येते. एक इव्हॉल्ड सोल, एक विकसित जीव जन्माला येतो. वर्धमान महावीर जन्माला आले त्यावेळेस सृष्टीमध्ये चाहूल होती. विवेकानंद जन्माला आले त्यावेळेस सृष्टीमध्ये चाहूल होती. पण जो नुसताच जन्माला आलाय, माझ्यासारखा सामान्य म्हणून जन्माला आलाय, त्यावेळेला सृष्टीमध्ये काही चाहूल होती का नव्हती? होती. त्यावेळेला मी जन्माला आलो त्यावेळेला गल्लीतलं कुत्र भुंकत होतं. त्याला खूप आनंद झाला होता की बरं झालं माझ्यासारखा एक दोस्त जन्माला आला. कारण कुत्र अखंड आयुष्यभर या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून त्या गल्लीत फिरत असतं. पण मरताना मात्र भयानक असतं. त्याच्या तोंडात घास असतो, पेकटात लात असते आणि मृत्यूचं आवत आलेलं असतं. सामान्यपणे आम्ही नाही ना जगायचं. विवेकानंद असं म्हणतात की एव्हरी सोल इज पोटेन्शियली डिवाइन. हाव यू मॅनिफेस्ट, दॅट इज द क्वेश्चन. प्रत्येक जीव हा व्यक्त ब्रह्म आहे. त्याला प्रचंड ताकद आहे. जी ताकद सुचेताताईंना दिली, जी ताकद श्रीकांतदादांना दिली, जी ताकद माझ्या सगळ्या पुढच्या माणसांना दिली, ती ताकद प्रत्येकाला दिली. पण त्याची इफिशियन्सी आम्ही नाही ना त्याच्यासाठी वापरली. खूप करू शकतो माणूस, एक एक माणूस खूप अफाट करू शकतो. मग आता हे यांना जे कळालं, या लोकांना जे कळालं, ते वास्तवात आणण्यासाठी 3 गोष्टी असाव्या लागतात आमच्या मनामध्ये.
वे ऑफ लाईफ, वे ऑफ थिंकिंग अँड वे ऑफ वर्शिप असणार. आयुष्याचा हेतू समजला, कारण आयुष्याचे हेतू समजणारे 2 दिवस असतात. माणसाच्या आयुष्यातले 2 दिवस महत्त्वाचे असतात. एक जन्माला आलो तो दिवस, आणि ज्या दिवशी मी का जन्माला आलो, व्हाय, मी कशासाठी जन्माला आलो, हे ज्या दिवशी समजतो तो दुसरा दिवस आहे. आणि तिथून मुळे जी झेप आहे, माझं स्वतःचं लेकरू दिसतं आहे या दोघांना, आणि मग माझं स्वतःचं लेकरू ज्या वेळेला झेप घेत आहे त्यावेळेला आता 155 लेकरांना मी झेप त्यांच्या पंखाला बळ देणार आहे. तो ज्या वेळेला होतो ना, तो विकास ज्या वेळेला होतो, तो वे ऑफ लाईफ या शब्दाचा अर्थ आहे की मी स्वतः आयुष्यभर ठरवत नाही की मी इथून संपणार आहे. त्यावेळेला माझ्या अख्ख्या आयुष्याचं मी नियोजन काय केलेलं आहे. एखादं ब्रीद वाक्य माझं आहे की जसं या दोघांनी ठरवलं की जोपर्यंत हे जिवंत आहेत, आणि आणखीन यांचं लेकरू ठरवत आहे, माझ्या वडिलांची, मगाशी त्या दादाचं ऐकलं ना, माझ्या वडिलांची मिरासिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, म्हणजे माझा वडील जो करेल तेच मी करणार आहे. पुढच्या पिढीनं काय करायचं असतं, मग एक सुखी केल्यानंतर पुढचा सुखी. ब्रीद वाक्य मी ठरवलं का काय माझ्या आयुष्याचं, अखंड आयुष्याचं. जसं की तथागत बुद्धांचं ब्रीद वाक्य होतं, मास्टर सेंटेन्स होतं, आत्मदीप भव. मी दुःखमुक्त झालो तर मला अख्खा समाज दुःखमुक्त करायचं. मी नामदेवरायांना विचारलं की तुमचं ब्रीद वाक्य काय आहे, मास्टर सेंटेन्स काय, ते सांगतील की ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी. मला कीर्तनाचं सामर्थ्य दिलं आहे तर कीर्तनानं लोकांच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा दिवा मी प्रज्वलित करेन. विवेकानंदांना विचारलं तर आत्मनो मोक्षार्थ जगद हितायच. मी आत्मस्वरूपाला प्राप्त होईनच, पण जगाच्या कल्याणासाठी काम करेन. ज्ञानेश्वर माऊलीनं विचारलं की तुमचं ब्रीद वाक्य काय, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. 16 वर्षाच्या बाळाचं ब्रीद वाक्य आहे, अवघाची संसार. मग सुखी करणार आहे तर मी ज्ञानेश्वरी लिहिणार. मग ज्ञानेश्वरी का लिहिणार, ऐसा वाग्विलास विस्तारू गीतार्थेशी विश्वंभरू आनंदाचे आवारू मांडू जगात. मी ज्ञानेश्वरी मी का लिहितो आहे, या ब्रह्मांडाच्या भोवती मला एक कुंपण घालायचं आहे आणि त्या कुंपणाच्या आतल्या सगळ्यांना मला सुखी करायचं. 16 वर्षाचं बाळ. आणि आमचं ब्रीद वाक्य काय असतं, आमचं मास्टर सेंटेन्स काय असतं, अवघाची संसार एकट्याचाच करीन बाकीच्यांची वाटच लावीन. हे आमचं ब्रीद वाक्य असतं. आयुष्याचा पर्पज सापडला पाहिजे असं म्हटलं. ज्यांना सापडला ती माणसं मोठी असतात. आजच्या सभेमध्ये किमान 2, 4, 10 जणांना जरी पर्पज सापडला तर ज्या वेदना आहेत आजूबाजूला, त्या वेदना कित्येक मुलांना, कित्येक लोकांना वेदना मुक्ती मिळेल. जशी यांनी वेदना मुक्ती दिलेली आहे सगळ्यांना, एका एका दुःखाशी झटत. वे ऑफ लाईफ. दुसरी वे ऑफ थिंकिंग. विचार करण्याचा मार्ग कोणता आहे तुमच्या माझ्या आयुष्याचा. कधीतरी एकदा समजावं लागतं ना, आपला जो विचार चालला आहे तर किती खुरटा आहे. मी मगाशी सांगितलं तसं. या कार्यक्रमाचं मोल आणखीन असं आहे की मानवी समाजामध्ये जी कृपणता, जी संकुचितता जी पसरत निघाली आहेत, त्या कृपणतेला आणि संकुचिततेला धक्का देण्याचं काम हा कार्यक्रम करतो. सोपं नाही. आता हे जाऊन बसलेत दादांच्या ह्याच्यामध्ये, चांगली माणसं निवडायची म्हणजे तांदळातनं खडे निवडायचे का खड्यातनं तांदूळ निवडायचं, असं सध्या परिस्थिती आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये चांगली माणसं सापडायला पाहिजेत. चांगली माणसं कुणाला सापडणार, ज्याची नजर चांगली आहे त्याला सापडणार. धर्मराजाला एकही वाईट माणूस भेटत नाही आणि दुर्योधनाला एकही माणूस चांगला भेटत नाही. जानामे निवृत्ती नचमेव प्रवृत्ती, जानामे प्रवृत्ती नचमेव निवृत्ती. दुर्योधनाला सांगितलं पृथ्वी तलावर जाऊन फिरून ये, एखादा चांगला माणूस तुला दिसतोय का बघ. त्याला एकही चांगला माणूस दिसत नाही. आणि धर्मराजाला सांगितलं एक वाईट माणूस घेऊन ये, त्याला एकही वाईट माणूस. नजर असायला लागते चांगल्या माणसांना शोधण्यासाठी. आणि जोपर्यंत चांगल्या माणसांना शोधून चांगल्या ठिकाणी आणून चांगला सत्कार करण्याची समाजामध्ये आत्ता थोडीशी ही सुरू आहे, ही दुगदुगी आहे, तोपर्यंत समाज जिवंत राहण्याची लक्षणं आहेत. जसं की विनोबाजी असं म्हणतात की भ्रष्टाचाराला माझा विरोध नाही, पण भ्रष्टाचारी व्यक्तीला मिळणाऱ्या प्रतिष्ठेला माझा विरोध आहे. आजचा जो आहे, आज जी प्रतिष्ठा मिळते आहे, आज आम्ही प्रतिष्ठा देतोय कुणाला. जसं की सुरेश भट म्हणतात की घालू नका माझ्या गळा हार कुणी यार हो, मी कोणाचा गळा कापला यार हो. म्हणजे आज अशा लोकांच्या गळ्यामध्ये हार पडतायत की जे लोकांचे गळे कापतायत. असं मी नाही म्हणत, असं सुरेश भट म्हणतात. पण आज हार सन्मानानं, की जिथं हाराचा त्या फुलांचाही सन्मान व्हावा. खरा ज्या दिवशी आम्ही भ्रष्टाचारी, म्हणजे विनोबाजी असं म्हणतात की ज्या दिवशी आम्ही भ्रष्टाचारी
आणि पापी लोकांचा सत्कार करणं बंद करू, त्यांच्या पुढं पुढं करण्याचं बंद करू, त्या दिवशी समाज चारित्र्यावर येऊन जाईल. त्यावेळेला चांगुलपणा समाजामध्ये येऊन जाईल. वे ऑफ थिंकिंग, आम्ही विचार करत असताना या गोष्टी करत राहिलो तर या गोष्टी होतात. आणि वे ऑफ वर्शिप, वे ऑफ वर्शिप या शब्दाचा अर्थ असा आहे की जाताना म्हणजे माणसाचं आयुष्य चांगलं गेलं कसं गेलं हे कसं शोधायचं असतं. मी आत्ता म्हटलं ना, जसं की डॉक्टर अनिल अवचट सरांचा एक लेख आला होता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये की मृत्यूच्या अगोदर, की माझा अंत्यसंस्कार होत असताना समाजामध्ये माझ्याविषयी एवढी चर्चा करा की हा माणूस माणूस म्हणून जगला. आपल्या अख्ख्या आयुष्याचा हिशोब कुठं असतो? मृत्यूच्या वेळेला असतो, एका क्षणात. म्हणजे आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेत होतो लहानपणी आणि 1 मेला आमचा निकाल असायचा. 1 मेला असं लाईनमध्ये उभं राहायचो. मग निकालाचं गुरुजी वाचायचे निकाल आणि मग आमचं नाव यायचं इंद्रजित दत्ताजीराव देशमुख, पास. एका सेकंदात पास. बरं का, वर्षभर यांच्या छड्या खाल्लेत, कविता म्हटले, त्यांचं पाडपाठ करलेत, अंगठं धरलेत, वर्षभर निबार मार खाल्ला यांचा आणि एका सेकंदात आमचा निकाल लावलाय की पास. त्यावेळेला सुद्धा हरणासारख्या उड्यास घेत आम्ही घराकडे जायचो, कारण पास झालं. मग आयुष्यामध्ये पास, वे ऑफ वर्शिप ठरवायचं कसं? मी शिरोळा गट विकास अधिकारी होतो. शिरोळा माझी पहिली नोकरी तिथं होती आणि तिथं एक पक्या नावाचा येडा आहे, अजूनही आहे तो. माझं केबिन खाली होतं असं खाली, आणि त्याला मारायचे माणसाचे, मनो व्यापार त्याचा तसा होता. पण माझं त्याचं जमायचं. मी 10 वाजता असा जाऊन बसायचो त्या केबिनमध्ये. बसलो की प्रकाशराव सगळ्यांना असा चुकवत यायचा, खिडकीतनं माझ्याकडे बघायचं आणि हसायचं. आता वेडच वेडाकडे बघून हसणार, लक्षात आलं असेल तुमच्या. मगाच्यापासून जे बोलते ते वेडच आहे, आपल्या लक्षात आलं असेल. राठी साहेबांनी मला बोलवावं, 14 तास प्रवास करून इथं यावं, किती 40 मिनिटासाठी यावं. मग येण्याचंच काम आहे, दुसरं कुणाचं काम आहे? आमची हसाहसी व्हायची. तो त्याच्या कामाला, मी माझ्या कामाला. संध्याकाळी यायचो आणि संध्याकाळी मी त्या कट्ट्यावर बसायचो, पंचायत समितीच्या झेंड्याच्या कट्ट्यावर. प्रकाशराव यायचे, मग आमची कॉन्फरन्स सुरू व्हायची. मग कॉन्फरन्स सुरू झाली की प्रकाशरावला विचारायचो की आज काय विशेष, आज कुणी गेलंय, शिरोळमधलं कोण गेलं असलं, वर गेलं असलं तर विचारायचो. मग त्याला विचारायचं आज शिरोळमधलं जे वर गेलं ते कुठं गेलं? स्वर्गात गेलं तर प्रकाशराव म्हणणार हां, नरकात गेलं तर तो म्हणणार हां. मग मी म्हणायचं प्रकाशराव निरूपण करा ना, स्वर्गात गेले ठरवलं कसं काय तुम्ही? आजचं गिराईक स्वर्गात गेले ठरवलं कसं काय? आमच्याकडे स्मशानभूमी आहे, तुमच्याकडे कसं आहे माहीत नाही. आमच्याकडे स्मशानभूमी असते, ते प्रेत जळत असते. प्रेतामध्ये अण्णा मामा तात्या, ते कुणी रॉकेल टाकते, कुणी मीठ टाकते. इकडे गटागटानं माणसं बसलेली असतात, दारूवाल्याजवळ, गुटखावाल्याजवळ, तंबाखूवाल्याजवळ. काँग्रेस, राष्ट्रवादी अजित पवार, राष्ट्रवादी शरद पवार, शिवसेना उभाटा, शिवसेना शिंदे, भाजप. तिथं सुद्धा गटबाजी सोडत नाहीत. स्मशानात ती जागा आहे का गटबाजी करण्याची, पण तिथं सुद्धा सोडत नाही. मग प्रकाशराव सांगतो की नरकात गेलं याच्याविषयी शिकायचे. प्रकाशराव असं म्हणायचं की साहेब तिथं चर्चा होती ही ह्याच्या आधीच मरायला पाहिजे होतं, अजून जगलं असतं तर किती जणांचं वाटोळं केलं असतं कुणास ठाऊक, किती जणांच्या कामाच्या आडवा आला असतं कुणास ठाऊक. प्रकाशरावचा साधा सिद्धांत आहे की ज्या वेळेला प्रेत जळत असताना माणसं जर म्हणत असतील की हे ह्याच्या आधी मरायला पाहिजे तर समजून चालायचं की हे नरकात गेलं. मग मी प्रकाशरावला म्हटलं स्वर्गात गेलं याच्याविषयीचं काय सिद्धांत आहे? मग प्रकाशराव म्हणायचा की सर, अंत्ययात्रा निघाली असताना कोण कोणाशी बोलत नव्हतं. प्रत्येकाची पावलं जड झाली होती. प्रत्येकाला वाटत होतं की आपलंच काळीज आपल्यासोबत प्रवास करत आहे. आणि सर, अंत्यसंस्कार होत असताना गटबाजी नव्हती कोणी. प्रत्येकाला असंच वाटत होतं की माझंच कोणीतरीच. आणि प्रत्येकाचा आक्रोश आतून सांगितला जात होता, अरे हे अजून असायला पाहिजे होतं, अजून असायला पाहिजे होतं. याचा असणं अनेकांच्यासाठी कल्याणकारी होतं, याचा असणं अनेकांच्यासाठी सुखदायक होतं. वे ऑफ वर्शिप, अखंड आयुष्य सोपं नाही आहे. मी ज्या रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकलो ना, कर्मवीरांच्या आयुष्यामध्ये 33 हार्ट अटॅक आले. 33. जस्ट इमॅजिन. आपल्याला पहिल्या अटॅकमध्ये गेलेलं माहीत आहेत, आपल्याकडे हिशोबच असतो आजूबाजूला.
लईच चिवट असलं तर दुसऱ्याच जाते. लईच चिवट आता राहिलेच, ह्याला फ्लॅट घ्यायचा आहे, त्याला प्लॉट घेऊन राहिले, लईच चिवट असलं तर ते दुसऱ्या. पण तुमच्या माझ्या इतिहासामध्ये तिसऱ्या अटॅकमध्ये जगलंय असं बघितलं नाही. पण कोणी असेल हिस्टोरियन तर मला सांगा, नाही जगलेलं, जगू शकत नाही. बरं, पहिला अटॅक येऊन गेल्यानंतर याचं घरातलं राहणं सरळ असतं का? इथं बसू नको, तिथं बसू नको, हे खाऊ नको, ते खाऊ नको. टॉयलेटला गेलं तरी बायका पोरं वाट बघत बसी, येतंय. वे ऑफ वर्शिप. माझ्या अण्णांना 33 हार्ट अटॅक आले, कर्मवीरांना 33. बॅरिस्टर पी जी पाटील सरांनी लिहिलंय, अटॅक यायचा, तो यमदूत यायचा, अण्णा त्याला म्हणायचे, ए सर माग मला सोलापूरला कॉलेज काढायचं आहे, सर माग मला पोरींचं हॉस्टेल बांधायचं आहे, ए सर माग मला सातारला हॉस्टेल बांधायचं आहे. 33 वेळेला तो यमदूत यायचा. अण्णा सर मागं म्हटलं की तो यमदूत मागं जायचा, पुन्हा पुढे यायचा, अण्णांच्या पायावर डोकं टेकवायचा, मागं जायचा. अण्णांना म्हणायचं, होय अण्णा तुम्हाला नेऊन काय करू, गोरगरिबांची पोरं शिकणार कशी. 33 वेळेला यमदूत येतो आणि अण्णांना सांगून जातो. 33 वेळेला यमदूतांना पाठीमागं टाकण्याची, सरकवण्याची ताकद या महापुरुषांच्या मध्ये असते. तर माझ्यासाठी यमदूत आला आणि मी त्याला सर मागं म्हटलो तर तो म्हणाला, आत्ताच काशा गोंधळ कसं जगलायस मला माहीत आहे, आमच्यासाठी तो पाठीमागं सरकत नाही. मार्तंडचे तापहीन, मी मगाशी म्हटलं ना की सूर्याची उपमा दिलेली आहे. ही माणसं समाजामध्ये असणं आणि यांच्यासाठी आम्ही काम करणं, म्हणजे ज्याला देत नाही. मला राठी कुटुंबाचं खूप छान वाटलं की पूर्वी वडील 1 तास समाजासाठी द्यायचे, आता धन येतंय तर धन. ज्याच्याकडे जे सामर्थ्य निसर्गानं दिलं आहे त्या सामर्थ्यानं आपला भवताल सुखी करणं हे त्याचं काम असतं. पसायदान सांगत असताना, आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान. आम्ही जे करतो आहे ना ते आनंदानं करायचं असतं. प्रत्येक गोष्ट जी जी करतो आहे ते तोषोनी मज द्यावे, जे जे द्यायचं आहे ते आनंदानं द्यायचं. तोषोनी मज द्यावे पसायदान या ओवीचा अर्थ असा आहे की आम्हाला जगामध्ये जे जे करायचं आहे ना ते आनंदानं, खरखर ठेवून द्यायचं नाही. म्हणजे माझ्या एखाद्या बहिणीनं चांगला भात केला किंवा आपल्या बायकोनं खूप चांगला भात केला आहे आपल्याला आवडणारा, आणि वाढताना जर तू म्हणतो गिळ एकदाशी, तर ते खाणं होईल का? नाही होणार. त्यामुळे मला ज्या दोघांच्याकडे बघितल्यानंतर उरामध्ये सगळी वेदना थोपवून, म्हणजे तुम्ही जस्ट विचार करा ना, ज्या क्षणाला जाणीव झाली असेल या दोघांना, ज्या क्षणाला आपण सहानुभूती घेऊ ना, सिंपती घेऊ ना, ज्या क्षणाला या दोघांना जाणवलं असेल की लेकरू नीतीनं एक ठोका चुकवलाय, तो क्षण आठवा ना सहानुभूतीनं. आणि मग दुसरा क्षण या दोघांनी ठरवलं असेल, नाही या क्षणावर विजय मिळवायचा, या क्षणावर विजय मिळवायचा. आणि आता आम्हाला सामर्थ्य मिळालंच आहे, तर आता ते काम करताय. तुम्ही फिल्म बघितली, मी कालपासून दोघांच्या सहवासात, प्रसन्नता आहे चेहऱ्यावर. सोपी नाही गोष्ट. आम्हाला सगळं असतं आमच्या घरामध्ये, पण आम्हाला एक रोग असतो, कसनुसं होतंय. या रोगाला अजून औषध नाही जगामध्ये. सगळं घरामध्ये, सगळी सुख घरामध्ये, पण कसनुसं होतंय. कुठनं आलंय आजार, कुठनं आला? पण एक एवढी मोठी वेदना बोचणारी असताना, एवढी पोकळी असताना, ती वेदनावर विजय मिळवण्याचं दुसरा जो कळा ना, तो शोनी मज द्यावे पसा. खर सुद्धा असता का म्हणे देताना. मग एखादा सत्पुरुष असावा आणि त्या सत्पुरुषाला ती आई दूध घेऊन यावे. पण आमच्या घरामध्ये, आमच्या घरातल्या आयांना, त्या पूर्वीच्या आयांना सवय काय की दूध देत असताना दुधामध्ये साई नाही पडली पाहिजे, की नाही? साई कशी नाही पडत. जुने बघा ना इथे काही असतील, दुधात कधी चहात सहा नाही आहे, साई नाही. साई ती फुकून फुकून अशी पाठीमागं सरकून मग ते दुधामध्ये पडतं. मग ती दूध देत असताना चुकून तिच्याकडून साई पडल्यानंतर त्या सत्पुरुषाने असं केलं तिनं. मग बाहेर आणून तो आवाज त्या सत्पुरुषाच्या कानावर गेला होता. ते दूध दिल्यानंतर तो म्हटला, आई नको. ती म्हटली का? ते म्हटले घेतलं असतं ग, पण त्याच्यात तुझं मिसळलंय म्हणून ते मला नको. तोषोनी मज द्यावे पसायदान.
जे द्यायचं आहे ना असं खरखर करत द्यायचं नाही. म्हणजे दान देत असताना उगाच सारखं दिलं दिलं दिलं. मिल्टन नावाचा तो विचारवंत चर्चमध्ये एकदा बसला होता, चर्चमध्ये, आणि पाठीमागच्या खुर्चीवर बसला होता आणि पुढं ते पादरी भाषण देत होते दानावर. भाषण इतकं प्रभावी झालं की ती थाटली आली. नंतर शेवटी प्रभावी झाल्यानंतर मिल्टननी पॉकेटातले सगळे पैसे बाहेर काढले आणि थाटली जवळ 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 यायला लागली. तशी एक एक नोट आत 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 निघाली आणि थाटली जशी मिल्टनच्या समोर आली तसे मिल्टनने थाटलीतलेच पैसे घेतले ना आपल्या ताटात टाकले. द्यायचं आहे ना, आनंदानं द्यायचं. जी न देणारी माणसं असतात ना ती कधीच देत नाहीत बरं का. कायम चेहरा त्यांचा वांगरलेला, तणावात असतं. कित्येक श्रीमंत मी बघितलेत कायम तणावात. पाहुणा आला की वाटतं हे घ्यायलाच आलं का काय, इतका तणाव. दारात आला की वाटतं हे उसनं मागायलाच आलंय का काय, प्रचंड तणावात असतं. म्हणजे न देणारी तर अजिबात देत नाही. पूर्वी आपल्याकडं कंदील होते, कंदिलात रॉकेल असायचं. मी माझ्या गावची कहाणी सांगतो कारण मला परत जायचं. आमच्या गावातला एक कधीच न देणारा माणूस 15 किलोमीटर रात्रीचं अंतर चालत गेला. रात्री 9ला निघाला, 15 किलोमीटर अंतर चालत गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की घरातला कंदील विझवायचा राहिला आहे आणि रॉकेल जळल म्हणून 15 किलोमीटरवरून चालत माघारी आलं. दरवाजा ठोठवला, बायकोनं विचारलं कोण आहे, ते म्हटलं मी आहे. तिनं आतनंच विचारलं का आला. अगं म्हटलं ते कंदील विझवायचा राहिला आहे, रॉकेल जळल म्हणून मी आलोय. तो म्हटलं ती म्हटली तुमची बायको आहे, सहवास तुमचा आहे, तुम्ही गेल्या गेल्या विझवला आहे, पण तुम्ही कुठनं आला म्हटलं. तो म्हटला 15 किलोमीटरवरून आलो परत. ती म्हटली पायतान झिजला असेल की. तो म्हटला हातात घेऊन आलोय. हे वर्णन करत असताना एकमेकाकडे बघू नका. चुकून हे कोणाला लागू पडत असेल तर तो योगायोग समजाव. तो शोनी मजे द्यावे, जे द्यायचं आहे ते आनंदानं द्यायचं, खुल्या मनानं द्यायचं, असं त्याच्यामध्ये कुठली खरं असता कामा. पसायदान या शब्दाचा अर्थ खूप सुंदर आहे. पसायदान म्हणजे प्रसाद. प्रसाद शब्दाचा लॉंग फॉर्म आहे प्रत्यक्ष साक्षात दर्शन म्हणजे प्रसाद. ही माणसं कशी आहेत बघा. माझ्या घरी कर्मवीर अण्णा यायचे. माझे चुलते नास्तिक होते आणि माझे वडील आस्तिक होते. अण्णा आले की माझे वडील आणि चुलते कर्मवीर अण्णांना आंघोळ घालायचे. अण्णा म्हणा येडय का भाऊ तुम्ही, मला कशाला आंघोळ घालताय. माझे चुलते असं म्हणायचे, अरे भाऊराव जगाची पोरं शिकावीत म्हणून वनवन हिंडतयस. दगडात देव आहे की नाही माहीत नाही, पण तुझ्या रोपानं अनेकाची पोरं शिकावीत म्हणून हिंडणारा जिता जागता देव मला माहिती आहे, त्याला आम्ही अभिषेक घालतो आहे. पसायदान या शब्दाचा अर्थ असा आहे की स्वतःसाठी मागितली जाते ती भीक, कुटुंबासाठी मागितली जाते ती भिक्षा, समाजासाठी मागितलं जातं ते दान, आणि अवघ्या विश्वाच्या कल्याणासाठी मागितलं जातं ते पसायदान. पण दान दिल्याशिवाय आम्ही पसायदानाकडे जाऊ शकत नाही. आम्हाला परमेश्वराच्या जवळ नेणारा सगळ्यात जवळचा मार्ग कोणता असेल तर तो आहे दान, दुसरं काहीच नाही. ज्याच्याजवळ दे आहे. माऊलींचे खूप सुंदर ओवी आहे. जेथ संपत्ती आणि दया हे वसती जेथ ठाया, ती माझी विभूती जाण धनंजया. संपत्ती आहे आणि देण्याची दानत आहे अशी जी माणसं असतात जगामध्ये, ते माझंच रूप आहे असं माऊली म्हणतात. आम्हाला आज जाताना ते तत्व जर बोलता आलं तर ते आम्हाला करता येईल. आणि द लास्ट समारोप हा कार्यक्रम संवेदनशीलतेचा. म्हणजे लावण्यरेखा नावाच्या कवितेमध्ये बाबू बोरकर असं म्हणतात की तेच डोळे देखणे जे कोंडिती साऱ्या नभा, ओळीती दुःखे जनांच्या सांडिती नेत्रकडा. डोळे देखणे कुठले आहेत? रेब्यांचा गॉगल घातलेले डोळे देखणे आहेत का? आयब्रो केलेले डोळे देखणे आहेत का? तेच डोळे देखणे जे कोंडिती साऱ्या नभा, ओळीती दुःखे जनांच्या सांडिती नेत्रकडा. डोळे तेच देखणे आहेत की ज्या डोळ्यामध्ये दुसऱ्याच्या दुःखानं वेदनेनं टचकन पाणी येते, ते डोळे देखणे आहेत. आपण सगळेजण या सभागृहातले आलेलो आहोत ना, तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मध्ये ती संवेदना आहे, म्हणून तर आपण या सभागृहामध्ये आहोत. सोपं नाही म्हणजे तुमच्या सगळ्यांना माझा नमस्कार आहे. अशा कार्यक्रमाला कोण येणार आहे? पण आहे संवेदनशील, अजूनही धुगधुगी आहे म्हणून तुम्ही आलेला आहात. आणि संवेदना असते कशी त्याचा बोलतो ना मी, माझ्या वाणीलाच विराम देतो. कदाचित व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये ती माझ्या ऑडिओमधून आपल्यापर्यंत आली पण असेल कहाणी.
पोस्टमन आहे, बदली होऊन आला आहे नवीन गावाला. टपाल टाकता टाकता गावाच्या बाहेरच्या वस्तीवर तो गेला आहे. ऊन तापलंय. वस्तीवरच्या एका दाराची त्यानं बेल वाजवली. त्याच्या पायात पायतान नाहीये. आतून दरवाजा उघडला जात नाही. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली. पोस्टमन वैतागला आहे. तो म्हणतो आता जर उघडला ना दरवाजा, कोण पण असू दे, शिवीच देणार आहे. दरवाजा उघडला तर एक 16-17ची मुलगी, 17 वर्षाची मुलगी, जिला हात नाहीत, जिला पाय नाहीत, कुबडीवर उभी आहे. ती खूप छान हसते काकांच्याकडे बघून. आणि ती काकांना म्हणते, काका सॉरी हा, उशीर झाला. दुसरा दिवस येतो आहे पोस्टमन, तिचं टपाल देतो आहे, बेल वाजवतो आहे, पण तो थांबतो आहे. त्याला माहिती आहे पोस्टमन काकाला की आत कोण आहे. तो रोज येतो आहे. पुरीच्या लक्षात आलंय काकांच्या पायाला चप्पल नाहीये. दिवाळीच्या आदल्या दिवशी पोस्टमन म्हणतो की यांना नाही पोस्ट मागणार मी, या पुरीला नाही मागणार पोस्ट. दिवाळीच्या दिवशी आदल्या दिवशी तिचं टपाल घेऊन पोस्टमन जातो आहे. बेल वाजते आहे आणि ही चिमुरडी चटकन दरवाजा उघडते, कारण तिला माहिती आहे दान चटकन द्यावं. म्हणजे जेवायला जायच्या अगोदर दान करायचं. जेवण खाली आहे, विचार बदलला तर. तिला कळालंय चटकन दान द्यावं. ती दाराच्या ती चटकन दरवाजा उघडते. काकांना म्हणते, काका घ्या. ती घेते आणि तिने एक छान पॅकेट केलंय तयार प्रेझेंट्स. आणि ती काकांना म्हणते, काका घरी जा, उघडा. काका संध्याकाळी घरी येत आहेत, पॅकेट उघडत आहेत. तर त्या पोरीने चप्पल आणली होती काकांची. तिचं जे माप घेतलं होतं ना, ते काल काकांची वाळू तुटलेली ती पावलांची खणून येते. पावलांच्यावरून त्या पोरीनं चिमुरडीनं माप घेतलं होतं. बरोबर मापाची काकाची चप्पल आणली होती. काकाने रात्री चप्पल घातली. काकांना रात्रभर झोप नाही आली. पोस्टमन काका आले आणि पोस्टमास्टरना ते असं म्हणतात की सर माझी बदली करा. ते म्हणतात का? 3 महिने झाले. आता कशी काय करणार? 3 महिन्यात नाही बदली होत. पण का करायची तुझी? तुला का हवी आहे बदली? तर पोस्टमन काका सांगतात की सर गेल्या 3 महिन्यामध्ये गावाच्या बाहेर जी वस्ती आहे त्या वस्तीमध्ये एक चिमुरडी राहते 16-17 वर्षाची. तिला पाय नाही येत सर. पण त्या पोरीनं काल माझ्यासाठी चप्पल आणली, कारण माझ्या पायात चप्पल नव्हते. मी आज तिच्या दारात गेलो, तिला पाय नाहीत, मी तिला पाय कुठून देऊ? मला नाही जायचं. मी चालत होतो अनवानी, तेव्हा माझी आ डोळा आले पाणी, पाहिली मी त्याला, पायच नव्हते ज्याला. मी कुठला पाय देऊ तिला? मला नाही तिला तोंड दाखवता येत. मग पोस्टमन काका पुन्हा म्हणतात, मग सर मला एक 20-25 हजार तरी द्या, उचल द्या, उसने द्या, कर्ज द्या. ते म्हटले कशासाठी? ते म्हटले सर निदान त्या पोरीला जयपूरला नेऊन लाकडाचे जयपूरचे फूट तरी देईन, त्याशिवाय मी झोपू शकणार नाही सर. ही जी संवेदना, ही जी वेदना आहे, ही वेदना तुमच्या माझ्या हृदयामध्ये जर असेल तरच. आणि हा जर जागर आम्ही व्यापकतेचा, विशालतेचा, मानवतेचा जागर आम्ही जर अखंड आयुष्यभर नाही केला तर भविष्यातल्या पिढीसाठी आम्ही काही देऊ शकणार नाही. कारण तुमची माझी पिढी आहे ना भविष्यातली. कारण बाप पिढीनं पुढच्या पिढीला जगण्याच्या लायकीचा समाज करून मग मरायचा असतो. आम्ही कुठला समाज केला आमच्या पोरांच्यासाठी? जात, धर्म, पंथ, हिंसा, घृणा, द्वेष, मत्सर, कोणता समाज? हे आने वाली नसलो, हे येणाऱ्या पिढ्यानं आम्हाला तुमच्यासाठी एक असं जग तयार करायचं आहे की ज्या रस्त्यावरून तुम्ही जाल त्या रस्त्यावर आम्हाला प्रकाशाचे बीज पेरायचे. बळानं तुम्ही ज्या रस्त्यावरून जाल त्या रस्त्याच्या डाव्या उजव्या बाजूला आम्हाला सौख्याची उद्यानं तयार करायची. काय आम्ही पुढच्या पिढीसाठी करून ठेवलं आहे? घृणा, मत्सर, द्वेष, हिंसा, बेईमानी, फसवणूक पावला पावलाला. तुमचं माझं पोरगं उद्या गेलं समाजाच्या बाजारात. नो किड्स मुवमेंट आज जगामध्ये सुरू आहे 2 कारणासाठी. पहिलं कारण आहे की स्वच्छंदी जगायचं आहे, आणि दुसरी नो किड्स मुवमेंट यासाठी सुरू आहे की जाणकार आईबाप असं म्हणतात की पोराला जन्म दिला आम्ही या जगामध्ये तर त्यांच्यासाठी नरकच आहे. कशी जगतील ती पोरं? पावला पावलाला तुमच्या माझ्या पोरासाठी बेईमानी, गद्दारी, फसवणूक, भ्रष्टाचार, पाप आहे.
सुरेश भटांच्या भाषेत सांगायचं झालं तर अजूनही हा खोल घाव नाही, अजूनही हा सूर्याना सराव नाही. पावला पावलाला तुमच्या माझ्या पोरासाठी आम्ही घाव घालून ठेवलेले आहेत. हा व्यापकता आहे. ही हजार काळजाची माणसं आम्ही लोकांच्या समोर आली नाहीत, आणली नाहीत, आणि आमचं काळीच किमान ह्या हजार माणसांच्यासाठी हल्लं नाही तर पुढची पिढी आम्हाला जाब विचारेल, ए बापा आमच्यासाठी कुठलं जग सोडून गेलास. हे भयानक जग कशासाठी दिलंस आमच्या वाट्यावर. माणूस नावाची जात चांगुलपणावर जगते, माणूस नावाची जात प्रेमावर जगते, माणूस नावाची जात जिव्हाळ्यावर जगते. पुढच्या पिढीसाठी आम्ही प्रेम, जिव्हाळा, आनंद आणि सौख्य नाही ठेवू शकलो तर तिच्या वाट्याला आम्ही कितीतरी संपत्ती दिली तर जळून जाईल संपत्ती, सोटा संपतील. जर माणसं संपत्तीनं सुखी होत असती तर अडाणी अंबानीच्या पूजा केल्या असत्या लोकांनी. जर माणसं सत्तेनं जगली असती तर पंतप्रधान राष्ट्रपतींच्या पालख्या आम्ही उचलल्या असत्या. पण या जगामध्ये पालख्या उचलल्या जातात की ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो जनविल. या जगामध्ये त्यांनी, कारण माऊली म्हणतात की माणूस मोठा व्हावा, विकसित व्हावा, साक्षात्कारी व्हावा म्हणजे काय येतं त्या माणसात. माऊली म्हणतात की बांधिली सोडीत, बुडाली काढीत, अर्थांची गाढाणी फेडीत, श्रेयांची राऊळे उघडीत. मोठा माणूस होते म्हणजे काय, बांधलेला सोडतो, बुडालेला काढतो, अर्थांच्या गाढाणी फेडीत. ते वाट कृपेची पुसतू, दिशाची स्नेहाची भरितू, जीवातळी अंथरितू आपुला जीव. मोठा माणूस म्हणजे होतो काय, तो वाट कृपेची पुसतो. तो ज्या दिशेला जाईल त्या दिशेला तो कृपेचा वर्षाव करतो. दिशाची स्नेहाची भरितो, ज्या दिशेला जाईल तिकडे प्रेमानं भरावून टाकतो जग. माझ्या मायबापानं तुमच्या माझ्या पोरांच्यासाठी एक जग तयार करायचं आपल्याला, आणि ते जग असेल व्यापकतेचं. की ते जग असेल तुकडोजी महाराजांनी जे सांगितलं ना, तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो, सकळांचे लक्ष तुझकडे वळो, मानवतेचे तेज जळजळो, विश्वा माझी अवघे. तू जे काही करशील, आयुष्यभर कष्ट करशील, ते लोकांच्या समोर येऊ दे. आणि ते कशासाठी असेल तर अखंड मानवतेसाठी असेल, अखंड व्यापकतेसाठी असेल, अखंड प्रेमासाठी असेल, तरच तुमची माझी लेकरं सुखानं राहतील. मी सुचेताताई, श्रीकांतदादांना तुमच्या निमित्तानं मला इथे येण्याची संधी मिळाली, या सगळ्यांच्या पर्यंत पोहोचण्याचा योग आला. तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो. खूप जगा, खूप जणांना, म्हणजे माऊली असं म्हणतात की अरूपे रूप दाविन, अतिंद्रिय परी बोलविन इंद्रिय करे. आत्मस्वरूप आहे ते अरूपामध्ये आहे, आत्मस्वरूप आहे ते अतिंद्रिय आहे. पण तुम्ही जे काम करताय ते माऊलीनं अभिप्रेत आहे, अरूपामधले अतिंद्रिय आहे. नाही ना, त्या लेकरांना ते इंद्रिय दिलं नाही, पण तुम्ही ते इंद्रिय परे भोगवीन, भोगायला लावता. अशी सगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी फसफसवून वर यावी आणि तुमची माझी लेकरं त्या जगामध्ये सुखी व्हावी अशी प्रार्थना करतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हो, मंगल हो.